नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दशमान परिमाणे हा चॅप्टर. स्कॉलरशिपसाठी आणि इतर एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे हा. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय केलं जातं की तुम्हाला वेगवेगळी एककं देतात आणि ह्या दिलेल्या एककांचं रूपांतर दुसऱ्या कोणत्या तरी एककामध्ये करायला सांगतात. ठीक आहे, अतिशय सिंपल चॅप्टर आहे. फक्त तुम्हाला 7 घरं किंवा 7 एककं सिक्वेन्सनुसार लक्षात ठेवता आली पाहिजे. तुम्हाला हा चॅप्टर अतिशय सिंपल जाईल. ठीक आहे, तर पहिल्यांदा एक ट्रिक सांगतो की तुम्हाला पहिल्यांदा लहान एकक व मोठे एकक असे 2 एककं पहिल्यांदा तुम्हाला समजले पाहिजेत. त्यासाठी मी दिलेला सिक्वेन्स दिलेला आहे, उतरत्या क्रमाने आहेत. हे दिलेली एककं मी उतरत्या क्रमाने लिहिले. म्हणजे सर्वात मोठा किलो, त्यानंतर हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. मिली हा सर्वात लहान असतो आणि किलो हा सर्वात मोठा असतो. तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवता आला पाहिजे. त्यासाठी पण मी ट्रिक दिले. तर ट्रिक आहे KHD DCM. आता जे मधलं चौथं घर असतं तिथं तुम्ही कोणतं एकक घेताय, म्हणजे मीटर मोजताना तुम्ही मीटरमध्ये मोजताय, तुम्ही ग्रॅममध्ये मोजताय का तुम्ही लिटरमध्ये मोजताय, त्यानुसार हे मधलं घर बदलत असतं. बाकीच्या सर्व ठिकाणी ही घरं कॉन्स्टंट असतात. ठीक आहे, आणि अजून एक ट्रिक अशी आहे की जर मोठं एकक दिलं तर मोठ्या एककाचं लहान एककात रूपांतर कसं करणार. तर त्यासाठी ट्रिक आहे, जर तुम्ही मोठ्या एककाचं लहान एककामध्ये रूपांतर करत असाल, याचा अर्थ तुम्ही किलोपासून इकडे लहान घराकडे जात असाल, तर तुम्हाला तिथे तुमचा होत असतो तिथं गुणाकार. इथं होत असतो गुणाकार. कोणाचा गुणाकार होतो ते सांगतो मी. आणि ह्याच्या उलट जेव्हा तुम्ही लहान एककापासून म्हणजे मिली सेंटीपासून असं जर किलोकडच्या घराकडे जर जात असाल तर तिथं होतो भागाकार. त्या ठिकाणी होतो भागाकार. आता हे फक्त तुमच्या लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की मोठे एकक कोणते आणि लहान एकक कोणते. सिक्वेन्स दिलेला आहे त्यानुसार लक्षात ठेवा. आता मी काही एक्झाम्पल्स घेतले म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिलं घेतले मी 1. आता मी तुम्हाला पहिल्यांदा 1 किलो, मग तुम्ही 1 किलो काही घेऊ शकता, 1 किलो मीटर घेऊ शकता, 1 किलो ग्रॅम घेऊ शकता, 1 किलो लिटर घेऊ शकता. ठीक आहे, फक्त आपल्याला किलोचा इतरमध्ये कन्वर्ट करायचं एवढं लक्षात ठेवा. मग आता बघा, किलो जर दिलं आणि किलोचं इतर एककांमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं सांगितलं किंवा बदल करायला सांगितलं तर कसं करणार. तर लक्षात ठेवायचं. आता बघा, 1 किलोपासून मी लहानांकडे चाललो आहे, मोठ्याकडून मी लहानांकडे चाललो आहे, तर इथं होत असतो गुणाकार. आणि गुणाकार कसा होणार. आता मी प्रथम इथं 1 लिहितो हेक्टोमध्ये. आता 1 किलो आणि हेक्टोमध्ये यांच्यामध्ये किती घर आहेत, फक्त किलोला मोजायचं नाही, फक्त हे किलोपासून कितवं घर आहे पहिलं, म्हणून इथे मी गुणणार ह्या संख्येला 10ने. म्हणजे किती आलं उत्तर माझं 10. म्हणजे थोडक्यात काय झालं, 1 किलो बरोबर 1 हेक्टो. त्यानंतर 1 किलो म्हणजे किती डेका, तर मी 1 लिहिणार गुणिले. आता ह्या किलोपासून डेकाचं घर कितवं आहे, पहिलं दुसरं, म्हणून मी इथं गुणणार 100ने. म्हणजे माझं उत्तर आलं 100. तसंच इथं 1 किलो म्हणजे किती मीटर, तर बघा, तर 1 मी लिहिणार आणि त्याच्यावर किती घर देणार, किती शून्य देणार बघा, 1 2 3, 1 2 3. म्हणजे बघा, 1 किलो म्हणजे 1 मीटर असतं, 1 किलो म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 मीटर असतं, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम असतं आणि 1 किलो म्हणजे 1000 लिटर. ह्या पद्धतीनं. आता 1 किलो म्हणजे किती डेसी, तर फक्त घरं मोजायची, 1 2 3 4. 1 लिहायचं आणि त्याच्यावर 4 शून्य, 1 2 3 4. तशाच पद्धतीने सेंटी किती घरं आहेत, 5वं, 1 2 3 4 5. तर 1वर किती शून्य येणार, 1 2 3 4 5. आता इथं 1 आहे म्हणून मी 1वर शून्य देतो आहे. जर तो दुसरी कोणतीही संख्या असेल तरी तुम्ही त्याच्यावर काय करायचं, तेवढे शून्य वाढवायचे. त्यानंतर 1 किलो म्हणजे किती मिली, तर बघा किती घर आहे तिथं, 1 2 3 4 5 6. 1 लिहिणार मी दिलेली संख्या आणि त्याच्यावरती 6 शून्य, 1 2 3 4 5 6. बघा, अतिशय सिंपल आहे. फक्त आपल्याला किती घर आहेत कोणापासून. आता इथं आपण 1 किलोचं कन्वर्ट बाकीच्यांमध्ये केलं म्हणून मी 1 किलोपासून घरं मोजत गेलो. ठीक आहे, तुम्हाला जर मध्येच कोणतं दिलं, मीटर दिलं, सेंटी दिलं, काय दिलं, तर तुम्ही त्यानुसार ते चेंजेस करू शकता. त्यासाठी एक्झाम्पल घेतलेत आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, आपल्याला 5 मीटरमध्ये दिले, 5 मीटरमध्ये दिले. मग आता ह्या 5चं कन्वर्ट आपण इकडं लहानामध्ये पण करूया, म्हणजे डेसी सेंटी मिलीमध्ये पण करूया आणि डेका आणि हेक्टो आणि किलोमध्ये पण करूया. ठीक आहे, पहिल्यांदा लहानामध्ये करून घेऊया. आता 5 मीटर बरोबर किती डेसी मीटर,
ठीक आहे. 5 मीटर म्हणजे किती डेसिमीटर? तर बघा, मीटर आणि डेसीमध्ये एक घर आहे आणि मोठ्या एककाचं आपण लहान एककामध्ये रूपांतर करतो आहे. आपण कुठे जातो आहे? उजव्या बाजूला चाललो आहे आपण. जर उजव्या बाजूला जात असेल आपण तर काय करायचं? गुणाकार करत जायचा. 5 लिहिणार, एक घर आहे म्हणून 1 0. म्हणजे 5 मीटर बरोबर किती डेसी? 50 डेसी. तसंच 5 मीटर बरोबर किती सेंटी? 2 घर आहेत, 1 2. 5 लिहिणार, त्याच्यावरती 2 0. त्यानंतर 5 मीटर म्हणजे किती मिली? किती घर आहेत? 5 मीटर आणि मिलीमध्ये किती घर आहेत? 1 2 3. 5 लिहिणार आणि त्याच्यावरती 3 0. म्हणजे थोडक्यात 5 मीटर बरोबर किती मिली झालं? 5000 मिलीमीटर. अशा प्रकारे. आता हे मोठ्याचं लहानामध्ये केलं. आता आपण चाललो आहे बघा डाव्या बाजूला. डाव्या बाजूला जाताना करायचा भागाकार. आता देताना मी काय केलं? पहिल्यांदा दिलेली संख्या लिहितो 5. आता मी काय सांगितले? मोठ्याकडून लहानाकडे जाताना गुणाकार करायचा आणि लहानाकडून मोठ्याकडे जाताना भागाकार करायचा. आता आपण लहानाकडून मोठ्याकडे चाललो आहे म्हणजे भागाकार होणार. फक्त भागाकार करताना काय करायचं? घर मोजायचे. 5 पासून मीटर आणि डेकामध्ये किती घर आहेत? मीटरपासून हे पहिलंच घर आहे. मग ह्याला भागायचं 10ने म्हणजे आपलं उत्तर आलं 0.5. म्हणजे 5 मीटर म्हणजे किती डेकामीटर? 0.5. तसंच 5 मीटर म्हणजे किती हेक्टो? दिलेलं 5 लिहिणार. किती घर आहेत? 1 2. 100ने भागणार म्हणजे उत्तर काय आलं? 0.05. तसंच 5 मीटरचं किलोमध्ये कन्वर्ट करा. किती घर आहेत मीटरपासून? 1 2 3. 5 लिहिणार, त्याला 1000ने भागणार. उत्तर काय येणार? 0.005. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? सर्व कन्वर्ट करू शकता. नेक्स्ट आपल्याला दिले सेंटीमध्ये दिले 120 सेंटी. 120 सेंटीचं रूपांतर करायचं आहे. पहा, 120 सेंटी म्हणजे किती मिली होणार बघा? तर एक घर आहे म्हणजे 1 0 वाढणार. 120 लिहिलं मी. उजवीकडे चाललो आहे म्हणजे 0 वाढणार. एक घर आहे म्हणजे 1 0 वाढलं. आता डावीकडे चाललो आहे म्हणजे भागाकार होणार. 120 लिहिणार मी आणि सेंटी आणि डेसीमध्ये एक घर आहे म्हणून भागिले काय करणार? 10. किती आलं उत्तर ह्याचं? 12. त्यानंतर जसं इकडे जाणार तसं काय होत जाणार आहे? जेवढी घरं वाढतील त्यानुसार ते काय होत जाणार? कन्वर्ट होत जाणार. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता की कोणत्याही संख्येचं कोणत्याही एककाचं कोणत्याही एककामध्ये कन्वर्ट करू शकता. तर हे मी एक कंप्लीट करतो. त्यानंतर आपण तुम्हाला सोडवायला एक्झाम्पल देऊया. मग आता बघा, पहिल्यांदा 120 सेंटीचं आपण डेसीमध्ये केलं. आता मीटरमध्ये करू. 120 लिहिणार. सेंटी आणि मीटरमध्ये किती घर आहेत? 2 1 2 म्हणजे 100ने भागणार. म्हणजे किती आलं? 1.20. आता सेंटी आणि डेकामध्ये किती घर आहेत? 4 घर आहेत. 1 2 3 घर आहेत. भागाकार करणार 1000ने. किती आलं उत्तर? 0.120. आता इथं कितीने भागणार? डायरेक्ट तुम्ही सांगू शकता 10,000ने भागणार म्हणजे उत्तर येणार 0.0120. त्यानंतर सेंटीपासून किलोपर्यंत किती घर आहेत? 1 2 3 4 5. 5 घर आहेत म्हणजे 120ला जर तुम्ही 1 लाखाने भागलं तर उत्तर येतं 0.00120. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एककाचं कोणत्याही एककामध्ये रूपांतर करू शकता. फक्त ट्रिक लक्षात ठेवा, मोठ्या एककाचं लहान एककामध्ये करताना आपल्याला किंवा डावीकडून उजवीकडे जाताना गुणाकार करा आणि उजवीकडून डावीकडे जाताना भागाकार करा. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि जर सिक्वेन्स तुमच्या लक्षात राहत नसेल तर ट्रिक आहे KHD. पहिली 3 घरं लक्षात ठेवा मोठी KHD. त्यानंतर मध्ये चौथं घर कोणतंही असू शकतं आणि त्यानंतर शेवटची 3 घरं DCM. KHD DCM मधलं घर कोणतंही असू शकतं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कसंही कन्वर्ट करू शकता आणि कोणताही प्रश्न सोडवू शकता. थँक्यू.